नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पूर्वपरीक्षा इयत्ता 10वी 2026ची विद्यार्थी मित्रांनो विज्ञान भाग 2ची प्रश्नपत्रिका. अगदी महत्त्वाची असणारी ही प्रश्नपत्रिका तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी देखील आणि तुमची पूर्वपरीक्षा त्यासोबत सराव परीक्षेसाठी देखील. तर अगर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ते बघू शकता, इयत्ता 10वी पूर्वपरीक्षा 2026 विषय आहे विज्ञान, 2 गुण आहे 40, वेळ दिलेला आहे 2 तास. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला फक्त 5 मिनिटात एंड करणार आहोत. मी तुम्हाला जिथे सांगेल स्क्रीनशॉट घ्या, तिथे लगेच स्क्रीनशॉट घ्यायचा आणि तुम्ही ते प्रश्न सॉल्व्ह करायचे. बघा, प्रश्न एकामध्ये म्हटलेलं आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला विद्यार्थी मित्रांनो, वृषण आणि अंडाशयातील कोणत्या पेशी युग्मके तयार करतात? 4 पर्याय दिले आहेत, त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि उत्तर लिहा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरण संवर्धन कायदा टिंबटिंब साली अंमलात आला. तर विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय आहेत, तर त्याची उत्तरे लिहायची आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सौर दिव्यामध्ये खालीलपैकी टिंबटिंब ऊर्जेचा वापर केला जातो. 4 पर्याय दिले आहेत, त्याचं योग्य पर्याय निवडा आणि याचं उत्तर लिहा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कुजण्याची क्रिया ही टिंबटिंब प्रकार आहे. 4 पर्याय दिले आहेत, योग्य पर्याय निवडा, त्याचं उत्तर लिहा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणती आपत्ती भूभौतिक नाही? 4 पर्याय दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो, योग्य पर्याय निवडा आणि त्याचं उत्तर लिहा. त्यानंतर ब मध्ये आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत विद्यार्थी मित्रांनो. पहिला आहे, पुढील वाक्य चुकी बरोबर ते लिहा. आता विद्यार्थी मित्रांनो वाक्य आहे, आण्विक ऊर्जा हे हरित ऊर्जेचा एक भाग आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा, योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. अ गटमध्ये आहे प्रथिने, ब गटमध्ये आहे शरीराचा भाग. आता पहिला विद्यार्थी मित्रांनो केरेटिन, पहिला आहे यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो स्नायू आणि त्वचा. आता फक्त योग्य गट जुळवायचा विद्यार्थी मित्रांनो अ गट आणि ब गट, फक्त जोड्या जुळवायच्या आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील चिन्हांचा अर्थ लिहा. खालील चिन्हांचा अर्थ लिहायचा विद्यार्थी मित्रांनो वेगळा घटक ओळखा म्हटलेला आहे. आता या चिन्हाचा अर्थ काय आहे? धोका, खतरा, बरोबर ना? तर ते लिहायचं आहे. आता तुम्ही इंस्टाग्रामवरती याचा अर्थ काय आहे? डार्केस्ट, कमेंट सेक्शनमध्ये सांगा इंस्टाग्रामवरती याचा अर्थ काय होतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वेगळा घटक ओळखा. वेगळा घटक ओळखायचा आहे रंध्रीय, निडारिया. त्यानंतर आहे संधिपाद आणि त्यानंतर आहे चपट्या कृमी. 5वा विद्यार्थी मित्रांनो सहसंबंध ओळखा. श्वेतक्रांती, दुग्धोत्पादन, त्यानंतर आहे नीलक्रांती. प्रश्न 2 मध्ये विद्यार्थी मित्रांनो शास्त्रीय कारणे लिहा. कोणती 2? जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्कास आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो DNA प्रति मूळ DNA सारख्या असतात, परंतु मूळ DNA शी तंतोतंत जुळणाऱ्या नसतात. त्यानंतर तिसरा आहे, पृथ्वी ही सर्वात मोठी परिसंस्था आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ब मध्ये खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणती 3? सूत्री विभाजनाचे फायदे लिहा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील अवयवांना नावे द्या. ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पक्षी वर्ग कबूतर. आता तुम्हाला फक्त खालील अवयवांना काय द्यायचं? नावे द्यायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या ॲपमध्ये मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये सगळे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. बोर्ड परीक्षा 2026साठी ॲपला डाउनलोड करा. या सर्व विषयाची प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायलाच मिळतील पूर्वपरीक्षा, सराव परीक्षेच्या. त्यासोबत बोर्ड परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, 2026च्या बोर्ड परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, मराठीचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, हिंदीचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, इंग्लिशचे हायली एक्सपेक्टेड क्वेश्चन्स, त्यासोबत सायन्सचे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, IMP क्वेश्चन्स, सगळं काही ॲपमध्ये तुम्हाला PDF बघायला मिळतं. तर तुम्ही त्यामध्ये PDF डाउनलोड करू शकता. आता टिपा लिहायच्या आहे, प्राण्यांचे वर्गीकरण यावरती टिप लिहायची आहे. त्यानंतर फरक स्पष्ट करा. आणीबाणीची अवस्था व पुनर्निर्माण अवस्था यामध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करायचा. त्यानंतर आहे जैव इंधनाची उदाहरणे लिहा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणती 5 आता तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत. 15 गुणांसाठी आहे. इथं प्रत्येकी प्रश्न 3 मार्क्ससाठी असेल. आता आहे अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन गाळलेल्या जागा भरून पुन्हा लिहा. रिप्रोडक्शन काय म्हणतात? सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड असेक्शुअल प्रोडक्शन. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन या दोघांमध्ये डिफरन्शिएट करायचं आहे तुम्हाला. बघा, स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही आणि हे फक्त आता पूर्ण करायचं आहे आणि याचं उत्तर लिहायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न याचा स्क्रीनशॉट घ्या. वायू आणि जल जे की दिलेलं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, खालील प्राणी संघात प्राण्यांचे गुणधर्म दिले आहेत. आता याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. प्रश्नाचा 4था प्रश्न आहे. आता आपल्याला 4थ्या प्रश्नाचा देखील स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 5वा प्रश्न, तुमच्या शेजारचा मुलगा तंबाखू सेवनाच्या आहारी गेला असेल तर तुम्ही काय कराल? तुम्ही त्याच्यासोबत तंबाखू खायची, दुसरं काय कराल? तुमच्या आजूबाजूला मोकळी जागा असेल तर तुम्ही काय कराल? आजूबाजूला मोकळी जागा असेल याचं उत्तर तुम्ही द्यावं. मी एवढं याचं उत्तर असं थोडंसं नाही का ते डायरेक्टली डार्केस्ट होऊन जाईल. त्यानंतर 6वा, महात्मा गांधी म्हणतात की प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे, पण कोणाचीही हाव पूर्ण करण्यास नाही, हे विधान स्पष्ट करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जैव कीटकनाशके म्हणजे काय? प्रकार उदाहरणासहित स्पष्ट करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपत्तीच्या स्वरूप आणि व्याप्तीचा सखोल विचार करता सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने आपत्तीचे किती भाग संवेदनशील असतात ते लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न 4, खालीलपैकी कोणते एका प्रश्नाचे उत्तर लिहा म्हटलेलं आहे. पुढील तक्ता दुरुस्त करून लिहा. आता बघा इथे प्रास मार्कासाठी हा प्रश्न आहे. फक्त हा तक्ता दुरुस्त करून लिहायचा आहे. आता याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि हा तक्ता फक्त काय करायचा आहे? दुरुस्त करून लिहायचा आहे. जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे.
दुसरा आहे पवनचक्कीच्या संदर्भात खाली विचारलेल्या आकृत्या काढा. पवनचक्कीच्या संदर्भात तुम्हाला पुढील विचारलेल्या आकृत्या काढायच्या आहेत. पवन ऊर्जेचे रूपांतरणाचे टप्पे, त्यानंतर आहे पवनचक्की जनित्राचा आराखडा. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षेची अगदी महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे ही विज्ञान भाग 2ची. याबद्दल अधिक माहिती पाहावी असेल किंवा व्हिडिओ समजला नसेल तर स्लोली पाहू शकता, स्क्रीनशॉट घेत चला जिथे जिथे तुम्हाला स्पीड वाटत असेल. PDF पाहिजे असेल मास्टर लायब्ररी ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला ॲपमध्ये बघायला मिळतील. यूट्यूबवरती फ्री बघू शकता. ॲपमध्ये PDF पैसे लागतात. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे ॲपमध्ये मिळतील, तर ॲप नक्की डाउनलोड करा. तुम्हाला तुमच्या पूर्व परीक्षा विज्ञान 2च्या पेपरसाठी शुभेच्छा. ॲज वेल ॲज तुमच्या बोर्ड परीक्षा 2024साठी तुम्हाला आत्ताच ऑल द बेस्ट देतो. आपल्या चॅनलवरती सराव आणि पूर्व दोन्ही विषयाच्या प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत, तर फ्रीमध्ये बघू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद.